ॲन्युअल फायलिंग म्हणजे ॲन्युअल रिटर्न भरायचे असतात आरओसी डिपार्टमेंट. कोऑपरेटिव्ह सोसायटी संस्था यांचं ऑडिट झाल्यानंतर आपल्याला काय काय करावं लागतं? डीडीआरला एक रिपोर्ट सबमिट करायचा असतो, विभागीय सहनिबंधक बरोबर, जिल्हा निबंधक आणि जर मोठी पतसंस्था असेल तर राज्य निबंधकाकडे पण त्यांचा रिपोर्ट जातो. हे झालं मॅन्युअल सबमिशन. आरओसी डिपार्टमेंट रजिस्टर ऑफ फॉर्म, रजिस्टर ऑफ कंपनीज, आपण कंपनीमध्ये काय व्यवहार केले आणि कंपनीचा आर्थिक व्यवहार काय कसे सभा कधी घेतली याचं जे ऑडिट रिपोर्टवर लिखित राहतं ते सगळं आपल्याला ऑनलाईन पद्धतीने 2 फॉर्म मध्ये आपल्याला सबमिट करायचं असतं. त्यात पहिला फॉर्म असतो AOC 4. या फॉर्म मध्ये ऑडिट रिपोर्ट सबमिट करायचा आहे. याची मुदत तुम्हाला 29 ऑक्टोबर आहे. म्हणजे AGM जर आपण 30 सप्टेंबर पकडली, शेवटची डेट 30 सप्टेंबर पकडली तर 30 सप्टेंबर पासून 29 ऑक्टोबर पर्यंत त्याची मुदत आहे. पण एखाद्या कंपनीने ऑडिट ऑगस्ट मध्येच करून घेतलं, जुलै मध्येच ऑडिट करून घेतलं आणि AGM पण 15 ऑगस्टला घेऊन टाकले. 15 ऑगस्टला नाही घेतलं, 16 ऑगस्टला घेतली AGM. 16 ऑगस्ट पासून पुढे 30 दिवस त्यांची काउंटिंग चालू होतं. म्हणजे ज्या दिवशी AGM घेतली त्या दिवसापासून 30 दिवसाच्या आत तुम्हाला AOC 4 हा सबमिट करायचा आहे, बरोबर. आणि दुसरा फॉर्म आहे MGT 7. MGT 7 मध्ये तुम्हाला कंपनीचं बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि शेअर होल्डर किती आहे अशी इन्फॉर्मेशन भरावी लागते आणि ते सेल्फ सर्टिफाय करून कंपनीला ते सबमिट करायचं असतं. हे 2 रिटर्न. MGT 7 ची मुदत आहे AGM घेतल्यापासून 60 दिवस. AGM घेतल्यापासून 60 दिवस. जर 30 सप्टेंबर AGM पकडली शेवटची डेट, त्याची मुदत जाते 29 ऑक्टोबर. म्हणजे 29 ऑक्टोबर पर्यंत तुमचा 29 सप्टेंबर 29 नोव्हेंबर 29 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला AOC 4 जमा करायचा आहे आणि 29 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला MGT जमा करायचा आहे. जर AOC 4 मिस झाला, भरला नाही गेला 29 ऑक्टोबर पर्यंत, तर 30 ऑक्टोबर पासून 100 रुपये पर डे पेनल्टी चालत राहते. मग 31 ऑक्टोबरला 100 रुपये, 400 रुपये पर 100, 500 रुपये. 31 ऑक्टोबरला 400 रुपये प्लस 200 रुपये. 1 नोव्हेंबरला 400 रुपये प्लस 300 रुपये. 2 नोव्हेंबरला अशी 100 रुपये पर डे प्रमाणे तुमची AOC 4 ची पेनल्टी चालू होते. आणि जर दोघं फॉर्म असे त्या दिलेल्या तारखेपर्यंत नाही भरले तर त्या तारखेपासून 100 रुपये पर डे पेनल्टी लावल्या. तर पहिले 2 ते 3 महिने काही वाटत नाही, पण कधी कधी 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष झाले म्हणजे तो पेनल्टीचा आकडा समोर येतो, तो डायरेक्ट 2 लाख आणि 2.5 लाख रुपये अशा पद्धतीने. तर ऑक्टोबरचं फायलिंग तुमचं आरओसीची ॲन्युअल रिटर्न तुम्हाला भरायची. याच्यात काही शंका आहे सर? मग तो जो आकडा वाढतो, जो वाढलेला आकडा असतो तो भरायचा, मग भरल्याशिवाय तर. हा, आता कालच आमच्याकडे एक पर्सन आले, एक डायरेक्टर, त्यांनी ते ऑडिट रिपोर्टवर सही करायला काल आले. त्यांचा ऑडिट रिपोर्ट आमच्याकडं 25 सप्टेंबरलाच रेडी होतं. त्यांना आम्ही तेव्हापासून मेसेज करतो की या आठवड्याला पाठवून सही करा. त्यांना ते मेसेज पण दाखवले. ते म्हणे की मी 2 महिने आजारी होतो. म्हटलं तुमच्या हाताखालचा कोण आहे पर्सन? ते व्यक्ती काल ऑडिट रिपोर्ट घ्यायला आले, तर त्यांना आम्ही ते काल काउंटिंग काढून दिलं. तर त्यांचं तेच म्हणणं होतं की काहीतरी कमी करा गव्हर्नमेंटची. म्हटलं त्याच्यात काहीच ऑप्शन नाही. याच्यात असं आहे की जो फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म सबमिट करायचा आणि जे चलन जनरेट होईल तो चलन जनरेट करायचं, त्याचं पेमेंट करायचं, तर ती पूर्तता कंप्लीट होते. असं त्याच्यामध्ये आपल्याला कुठलीच पळवाट नाहीये, कुठली प्रोसेसच नाहीये की तुम्ही पेनल्टी कमी करू शकता. फक्त काय वेट अँड वॉच राहतो. एक गव्हर्नमेंटच्या मनात आलं एखाद्या सर्टन पिरियड नंतर की चला रिलॅक्सेशन देऊ पेनल्टीला काहीतरी, किंवा एक पिरियड मध्ये तुम्ही प्रिव्हियस फायलिंग करा विदाउट पेनल्टी, अशी काही स्कीम आली तर मग ते त्याच्यामध्ये बसवून करू शकता. अदरवाईज जर तुम्हाला आज फायलिंग करायचं तर आज आलेल्या चलननुसारच फायलिंग करावं. त्यांना हे पण विचारायचं की आम्हाला ऑनलाईन मास्टर डाटा कसा चेक करायचा. ते एकदम सिंपल काम. आजकाल आपण गाणे डाउनलोड करतो, पिक्चर डाउनलोड करतो, गुगलवर जाऊन तुम्ही मास्टर डाटा सहज काढू शकता आणि तो मास्टर डाटा तुम्हाला प्रिव्हियस नाही जी आजची पोझिशन आहे त्याचा दिसेल. म्हणजे जर त्यांनी फायलिंग केलेला असेल तर ती दिसेल. आज जर मी इथं आहे ना, माझे स्टाफ तिथं काम करत आहे, एखाद्या कंपनी डायरेक्टरचं नाव कमी करायचं का ऑटोमॅटिक, जर मी आता तुम्हाला दाखवलं एखाद्या कंपनीचं आणि त्याची प्रोसेस 1 तासाभरानंतर ना ते बॉडी चेंज होऊन झाली. एवढं अपडेट काम येते आरओसी डिपार्टमेंट. त्याच्यामुळं तुम्ही ते मास्टर डाटा कसा मारायचा हे पण शिकून घ्या. असते जे मी तुम्हाला बोललो, पहिल्या ऑडिटरची नियुक्ती पहिल्या AGM पर्यंत आणि तिथून पुढं
पुढच्या 4 वर्षाकरता तुम्ही करू शकता. तर ते एजीएम मध्ये करायचं असेल, समजा तुम्हाला ऑडिटर चेंज करायचं आहे ते पण तुम्ही एजीएम मध्ये करू शकता, किंवा मध्ये जनरल मीटिंग घ्यायची, एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग, त्याच्यामध्ये पण तुम्ही चेंज करू शकता. तर या मॅन्डेटरी कॉम्प्लायन्सेस मध्ये अडचणी काही? हे इव्हेंट बेस्ड कॉम्प्लायन्सेस. इव्हेंट बेस्ड कॉम्प्लायन्सेस मध्ये सर्वात महत्त्वाचं मी सांगतो, जर बँक त्या प्रोजेक्टसाठी तुम्ही बँकेचं लोन घेणार, त्या बँकेचं लोन घेतल्यानंतर तुम्ही एक तर विदाउट कोलॅटरल सिक्युरिटी क्रेडिट गॅरंटी घेणार, किंवा तुम्ही स्वतःची प्रॉपर्टी गार्ड ठेवणार, किंवा तो स्टॉक तो हायपोथिकेट करणार. म्हणजे काय की तुम्ही तारण ठेवणार. तर ते तारण जे ठेवलेलं आहे ना, त्याच्यासाठी आरओसीला 4 रजिस्ट्रेशन आणि मॉडिफिकेशन आपल्याला करायचं राहतं. याची मुदत आहे ज्या दिवशी ते बँक लोन झाल्यानंतर तुम्ही जे बँकेसोबत ॲग्रीमेंट सही करणार ना, ते ज्या दिवशी करणार त्या दिवसापासून 120 दिवस. 120 दिवस झाले, सबमिट झाले, कंप्लीट झाले का मग तिथून पुढे आपल्याला 4 रजिस्ट्रेशन करता येत नाही, त्याला कुठलीही प्रोसेस नाही. मग ते डिफॉल्ट केस मध्ये जातं, आणि भविष्यात जर कंपनीवर काही असेसमेंट लागलं तर ते डिफॉल्ट मध्ये मोठी पेनल्टी लागू शकते. म्हणून ते तुम्हाला करणंच आहे. 4 रजिस्ट्रेशन काय आहे? आपण लोनवर गाडी घेतो, लोनवर गाडी घेतल्यानंतर आपल्या आरसी बुकवर खाली लिहिलेलं असतं की बँकेचं नाव लिहिलेलं असतं. ज्याचं आपण लोन नील करतो त्याच पण आपल्याला आरटीओकडे जाऊन ते आरसी रिवाइज करायचं, त्याच्यातनं बँकेचं नाव कमी करून घ्यायचं. सेम काम फक्त कंपनी साठी करायचं राहतं. त्याचं जे ऑनलाईन आहे मास्टर डेटा तिथं अपडेट होण्यासाठी, आरओसीला कळवण्यासाठी की आम्ही कंपनीसाठी काय केलं. हे सगळं आरओसीला का कळवायचं? कारण की कंपनी आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन आहे, एक वेगळी व्यक्ती. तुम्ही फक्त तिचे चालक आहात, तुम्ही फक्त ती चालवताय. ऑथराइज पर्सन आहात, डायरेक्टर आहात, अधिकृत व्यक्ती आहात. बाकी कंपनी पूर्णपणे वेगळी. वेगळ्या कंपनीसाठी तिला बोलता येत नाही, तिला चालता येत नाही. मग तिच्यासाठी तुम्ही तिच्या नावाने काय करताय याचं रिपोर्टिंग तुम्हाला आरओसीला करायचं. हे म्हणून या चार्ज सॅटिस्फॅक्शन, चार्ज उतरवला, लोन डील केलं, आता ते नाव कमी करायचं. ते ज्या दिवशी सबमिट केलं की बँक तुम्हाला नो ड्यू सर्टिफिकेट देते, एक सिंगल पेज. ते जायचं सीन कडे जायचं, सर माझं चार्ज डील झालंय, हे आम्हाला काढून दे. 30 दिवसाची मुदत आहे, होऊन जातं. 1 तासाभराचं काम, तास ते 1.5 तास. म्हणजे तुम्ही समजा चांदवडला राहताय, तुम्ही नाशिकचे आमच्या ऑफिसला टाकू, तुम्ही दिलं, तुम्ही चांदवडला जाईपर्यंत तुमचं नाव ते बँकेचं नाव रिमूव्ह होतं. इथपर्यंत फास्ट प्रोसेस. चेंजिंग बोर्ड ऑफ डायरेक्टर मी अगोदर बोललोय, एखादा डायरेक्टर कमी जास्त करायचं, त्याला रिझाईन करायचं, नॅचरल डेथ करायचं, मग ती जागा वॅकंट झाली, मग ती जागा रिप्लेस करायची, त्या हिशोबाने प्रोसेस करायची. तीच करता येते आपल्याला, म्हणजे बॉडी चेंज करता येते, डायरेक्टर बदलवता येतं, कमी करता येतं. मॅक्सिमम आपल्याला 15 पर्यंत संचालक नियुक्त करता येते. मॅक्सिमम 15 पर्यंत, कमीत कमी 5 लोक आपल्याला बॉडीवर ठेवावे लागतात. ऑथराइज कॅपिटल वाढवता येतं. म्हणजे जे तुम्ही कंपनीचं बघितलं असेल, विचारलं असेल की रजिस्ट्रेशन करताना ऑथराइज कॅपिटल किती ठेवायचं, तर 15 लाख ठेवा, 10 लाख ठेवा. ही एक हे झालं बाउंड्री. इथपर्यंत तुम्ही शेअर्स मार्केटमध्ये लोकांकडून घेऊ शकता, म्हणजे लोकांना देऊ शकता 15 लाखापर्यंत. त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी भरून त्याची लिमिट वाढवू शकता. स्टॅम्प ड्युटी भरून त्याची लिमिट वाढवू शकता. म्हणजे तुम्ही शेअर्सची कॅपॅसिटी वाढवता. म्हणजे मेंबर समजा आज तुम्ही 15 लाख रुपये ऑथराइज कॅपिटल ठेवलं आणि 10 लोकांनी मिळून 15 लाख रुपये टाकले, तर आज तुमच्याकडे बॅलन्स शेअर आहे का? नाही, बरोबर. कारण की तुम्ही जेवढं कॅपिटल ठरवलं होतं तेवढं तुम्ही टाकून दिलं, तेवढ्याचे शेअर्स तुम्ही घेतले. आता तुमच्याकडे 100 मेंबर आले, त्यांना ते म्हणतात की आम्हाला तुमच्या कंपनीमध्ये शेअर्स पाहिजे, आम्हाला तुमच्या कंपनीचा मेंबर होण्याची गरज आहे, आवश्यकता आहे की वाटतंय, तुम्हाला वाटतं की यांना मेंबर करून घेऊ. अशा केसमध्ये तुम्हाला एक म्हणजे तुम्हाला ठरवायचं की किती लिमिट वाढवायचं, किती लिमिट. मग तुम्ही 15 लाख 20 लाख करू शकतात, 16 लाख करू शकतात, 15 लाख 50,000 करू शकतात, 15 लाख 1,000 करू शकतात. किंवा जेवढं वाढवणार ना तेवढी स्टॅम्प ड्युटी फक्त तुम्हाला तिथं भरावी लागते. एखादा प्रोजेक्ट उभा करायचा, लोन उभा करायचं आहे, त्याच्यामध्ये बँक म्हणते की तुमचं कॅपिटल 25 लाख रुपये पाहिजे आम्हाला, पण तुम्ही जर ठेवलं 15 लाख, 10 लाखापर्यंत वाढवून घ्यायचं. 10 लाखापर्यंतचे पुढचे शेअर्स ॲडिशनल दुसऱ्या मेंबरकडनं किंवा आपण स्वतःला पण देऊ शकतो. अशा पद्धतीने स्टॅम्प ड्युटी पे करून आपण ऑथराइज कॅपिटलची लिमिट वाढवू शकतो. फक्त ती कमी नाही करू शकतो, कमी नाही करू शकतो. कंपनीचं नाव चेंज करू शकतो. आता आपल्या इथं
की केबीसी बायोटेक म्हणून होती बघा कंपनी. तर ते एक 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक शेतकरी म्हणजे आम्हाला केबीसीच नाव पाहिजे बरोबर, आणि ते ओझरची कंपनी होती बघा केबीसी. तर त्यांनी काहीतरी फ्रॉड झाला, तो डिक्लेअर पण झाला, ते डायरेक्टर पळून गेले. मग ते म्हणे की आता माझी कंपनी पण सेम नावाने, माझे पण शेतकरी विचारताय की आपण तुम्ही ते सेमच आहे. ते बोलले की माझं नाव चेंज करायचं, नाव चेंज करायचं असं. मग अशा पद्धतीने तर फक्त कंपनीचं नाव चेंज करता येतं. कंपनीचं पेड कॅपिटल जे मी तुम्हाला बोललो 15 लाख, जे 15 लाख होतं ते ऑथराइज कॅपिटल, जे तुम्ही टाकले ते पेड कॅपिटल बरोबर. जे तुम्ही 10 लोकांनी मिळून आता टाकले ते 1 लाख रुपये ते पेड कॅपिटल. समजा तुमची कंपनी सरांची कंपनी माझ्याकडे त्यांचा ऑथराइज कॅपिटल 10 लाख असेल, 10 लाख आणि यांनी टाकले 1 लाख रुपये, म्हणजे यांच्याकडे बॅलन्स किती उरले कॅपिटल 9 लाख. 9 लाख मार्केटमध्ये ते शेतकऱ्यांना शेअर्स देऊ शकतात आणि त्यांना मेंबर बनवू शकतात किंवा ते स्वतः पण शेअर्स देऊ शकतात. तर जे ऍक्च्युअल पैसे आले ना ते पेड कॅपिटल, आणि जे जेवढ्यापर्यंत पैसे आणू शकतील ते ऑथराइज कॅपिटल. पेड कॅपिटल 1 लाख रुपये असे मेंबरला वाटले, तुम्ही शेअर्स वाटले, त्यांच्याकडे पैसे घेतले, तर ती यादी आपल्याला आरओसीला अपडेट करावी लागते. त्याला चेंज इन पेड कॅपिटल म्हणतात. ती यादी सबमिट केली मग आता समजा आधीचे 1 लाख रुपये, मग यांनी 200 मेंबर इंटू 1000 रुपये पर पर्सन आणले, 2 लाख रुपयांची शेअर्स यांनी विकले. 2 लाखांची जी यादी 2 लाख त्या लोकांकडनं घेतली, त्यांच्या अकाउंटवरून कंपनीच्या अकाउंटला टाकले, 2 लाख रुपये जमा केले. आता या 2 लाखाचे शेअर्स इश्यू करायचे, म्हणजे ती यादी सबमिट करायची. मग त्यांचं जे ऑनलाईनला रेकॉर्ड असेल, अगोदर 1 लाख होतं, नंतर हे 2 लाख रुपये वाढवले, आता पेड कॅपिटल किती आले 3 लाख झाले, म्हणजे बॅलन्स त्यांच्याकडे किती 7 लाख रुपये. या पद्धतीने ते चेंज इन पेड कॅपिटल टाकायचं. रजिस्टर ऑफिस ऍड्रेस चेंज होतो, म्हणजे सेम स्टेट मध्ये पण चेंज होतो आणि वेगवेगळ्या स्टेट मध्ये पण चेंज होतो. सेम स्टेट मध्ये एका जिल्ह्यात समजा चांदवडची कंपनी ती त्यांनी देवळाला शिफ्ट केली, करू शकता एका जिल्ह्यात, नॉर्मल प्रोसेस. पण चांदवडची कंपनी ती त्यांनी संगमनेरला शिफ्ट केली, तर त्याला प्रोसेस वेगळी. कारण की का, महाराष्ट्रात 2 आरओसी, एक पुणे आरओसी आणि एक मुंबई आरओसी. पुणे आरओसी मध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संगमनेर, अहमदनगर असे पुण्याच्या आजूबाजूचे जे जिल्हे आहेत ना, 8 ते 9 जिल्हे, ते पुण्यामध्ये कव्हर होतात आणि बाकी पूर्ण महाराष्ट्र आरओसी मुंबईमध्ये कव्हर होतं. म्हणजे आरओसी एकाच आरओसी मध्ये असेल, जे यांनी कंपनी धुळ्याला शिफ्ट केली तर काही अडचण नाही, एकाच आरओसी मध्ये. फक्त काय म्युन्सिपल लिमिट चेंज झालं, म्हणजे नाशिक किंवा म्युन्सिपल लिमिट होतं, जिल्हा होता धुळे जिल्हा, बस एवढं झालं, त्याला काय अडचण नाही. पण यांनी संगमनेरला शिफ्ट केली ना, तर आरओसी चेंज झाला, रजिस्टर ऑफ कंपनी तो चेंज झाला. त्या केसमध्ये तुम्हाला पेपर नोटीस वगैरे द्यावी लागते, 2 महिन्याची मुदत, 2 ते 2.5 महिन्याची मुदत, त्या कालावधीनुसार ती प्रोसेस फॉलो करावी लागते आणि ते ऍड्रेस म्हणजे ऍड्रेस चेंज होतो. आणि सर्वात मोठं उदाहरण द्यायचं झालं 1.5 वर्षापूर्वी, तर अदानीकडं मुंबई एअरपोर्टचं, छत्रपती शिवाजी महाराज जे एअरपोर्ट आहे मुंबईचं, ते एअरपोर्टचं जे होतं ते त्यांच्याकडे आलं, ऑपरेशन्सचे अधिकार बरोबर, ते चालवण्याचा अधिकार. मग त्यांनी काय केलं, ते त्याचं जे ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिस आहे ते त्यांनी अहमदाबादला शिफ्ट केलं, जे की मुंबईत बरोबर. म्हणजे त्यांनी त्यांचा पूर्ण जो जे रजिस्टर ऑफिस आहे ते अहमदाबादला शिफ्ट केलं, म्हणजे डायरेक्ट काय स्टेटस चेंज केलं, राज्य चेंज केलं. ते पण अलाउड आहे, प्रोसेस फॉलो करायची. आणि म्हणजे काय थोडक्यात सांगायचं की तुम्ही चेंज करू. आणि वेळोवेळी जर काही कंप्लायन्स सांगितले ते कंप्लायन्स आपल्याला त्यावेळेस करावे लागतात. याच्यामध्ये काही शंका तुम्हाला? प्रोड्युसर आणि स्मॉल प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांची सेम आहे बरोबर. एलएलपी चे कमी, एलएलपीला पण आरओसी अॅन्युअल रिटर्न सबमिट करायचे असतात, पण म्हणजे त्याची मुदत असते एक रिटर्न त्यांना मेला सबमिट करायचं आणि एक रिटर्न ऑक्टोबरला सबमिट करायचं आणि इन्कम टॅक्स रिटर्न सबमिट करायचं. एवढं दोन केस मध्ये असं एलएलपी जे आहे जे पार्टनर जो आहे त्याला डिझॉल्युशन करायचं, त्याच्यात दुसरा पार्टनर टाकून सेम हो. एलएलपी मध्ये पण नाव कमी जास्त होतात ना, त्यांचं रेजिग्नेशन घ्यायचं, एलएलपी अग्रीमेंट रिवाइज करायचं, रेजिग्नेशन सबमिट करायचं, एलएलपी अग्रीमेंट सबमिट करायचं, त्यांचं नाव कमी होतं. फक्त ते डील वगैरे ते वापरू. हो, फक्त एलएलपीचं असतंय थोडंसं किचकट काम आहे. जसं कंपन्यांचं मी बोललो की तुम्ही आज सगळं डॉक्युमेंटेशन दिलं, फॉर्म भरायला घेतलं की तासाभरात सबमिट होऊन जातं आणि सगळे चेंजेस होणार. एलएलपीला थोडा वेळ लागतो, पण होतो. छोटी शंका आहे, म्हणजे ते कदाचित आमचा अज्ञान असेल, आम्हाला माहिती नाही.
आता हे ज्या कंपन्या स्थापन झाल्या या पंजाबराव देशमुख कृषी विभागाने 15 तालुक्यामध्ये 15 केल्या. आता त्यांचं काय म्हणणं आहे, आमच्या कंपनीच्या अंडरमध्ये काहीतरी 10-20 गट आहेत. या गटांचे पैसे आम्ही घेतोय ते शेअर्स होल्डर वाढवतो. असं न करता कंपनीचे 10 डायरेक्टरांनी त्या तुलनेत जास्त प्रमाणात शेअर्स घेतले आणि शेअरची रक्कम भरली जातात. ऍक्च्युली कंपनी प्रमाणे चालतच त्याला काही अडचण नाही. पण मी तुम्हाला काय बोललो की तुमची स्पेशल पर्पज कंपनी आहे, मग तुम्ही त्या स्पेशल पर्पज मध्ये तुमच्यासाठी काय नॉर्म्स ठरवलेले ना त्यानुसार तुम्हाला मेंबरशिप घ्यायची आहे. नाही 480 सभासदांनी सपोज 500 शेअर्स विकत घेतले, हे न करता 10 डायरेक्टर 500 शेअर्स घेऊ शकतात. कंपनी कायद्याप्रमाणे घेऊ शकतात. पण मी तुम्हाला आता काही कंपन्या बरं का सर, काही कंपन्या अशा आहेत की फॅमिलीवालेच लोक आहे कंपनीमध्ये आणि एक जो व्यक्ती बिझनेस सांभाळतोय ना त्याच्याकडे 90% शेअर आहे, बाकीचे लोक फक्त नावावर. नाही आता या शासनाच्या योजनेत कसं आहे की तुम्ही एवढ्या प्रमाणात शेअरची रक्कम आम्हाला दाखवा, त्या तुलनेत आम्ही एवढी तुम्हाला मदत करतो. माझा मुद्दा तोच आहे ना, 480 ला मस्का लावण्यापेक्षा 10 जणांनी टाकून द्यायचं शासनातून. तसं नाही. तुम्हाला शासनाला काय करायचंय, त्या 480 लोकांपर्यंत तुमची योजना पोहोचवायची. नाही ते पोहोचू ना आपण, पण सद्यस्थितीत पैसे शेअर्सचा मालक तुम्ही जे 10 लोक दिसता ना 480 दिसत नाही. नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण 10 लोकांनी सपोज त्या 10 लोकांमधला मी आहे, एक व्यक्तीला साधारणतः 50 शेअर्स आहेत. तर मनोज केळकरेंनी त्या 50 शेअर्सचे पैसे भरून दिले आणि त्यांनी त्याच्या आधीच्या ओळखीचे जे मेंबर आहेत त्यांची नावं दिली. त्या नावाखाली ते पैसे जमा केले तर योजना फास्ट चालेल. तुमच्या नावाच्या अंडरच्या 10 लोकांना ती यादी सबमिट होईल. फक्त पैसे एकाच्या अकाउंटवर. तसं काय करायचं, तसं आहे ना कंपनीकडनं ठराव करून घ्यायचा. कंपनीमध्ये ठराव करायचा की एवढ्या इतक्या लोकांचं एकदम भरणा म्हणजे प्रत्येकाच्या अकाउंटवरून अशक्य नाहीये. अशा केस मध्ये आम्ही एका जणाकडे जमा करतो, त्यांच्या अकाउंटवरून कंपनीच्या अकाउंटला ओढतो, त्याच्यानुसार आम्हाला शेअर्स भेटले, आम्हाला हरकत नाही. प्रोसिडिंग वर एक ठराव करून घ्यायचा, काय अडचण नाही. म्हणजे एकाच्या नावावरती आपण खरेदी करू शकत नाही. एकाच्या नाही, त्यांचा मुद्दा कसा होता का 10 जणांनी 500 जणांचं शेअर्स खरेदी करायचे. 10 जणांनी खरेदी करायचे, त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे, कंपनीच्या अकाउंटला टाकायचे. पण आता ते कसं 480 एंट्रीज नाही मारायचे, 480 वेगवेगळ्या एंट्रीज नाही मारायच्या. आता सर 48 असं म्हणा की 500 लोक आहेत आणि प्रत्येक डायरेक्टरला ठरलंय की 50-50 लोक प्रत्येक डायरेक्टरने आणायचे, 10 लोकांनी मिळून 50. मग एका डायरेक्टरच्या नावाखाली 50 लोकांची यादी. मग आता हे 50 लोक काय करतील, नियमाप्रमाणे त्यांच्या अकाउंटवरून कंपनीच्या अकाउंटला एंट्री मारतील. ते अवघड होऊन जाईल. मग ठराव असा करायचा की हे 50 लोक या लोकांनी यादी दिली. सर तुमचं नाव काय? मनोज सरांच्या 50 लोक, या 50 लोकांनी 50,000 रुपये यांचे मनोज सरांकडे जमा केले आणि मनोज सरांनी त्यांच्या अकाउंटवरून 50,000 रुपये कंपनीच्या अकाउंटला जमा केले. बरोबर. मग त्या एंट्रीचा रेफरन्स द्यायचा प्रोसिडिंग मध्ये की मनोज सरांकडनं या तारखेला जमा केलेली रक्कम 50 लोकांची सभासदांची रक्कम आहे, ती आरओसी ला आपण त्यांच्या नावे शेअर्स देणार आहे. बरोबर आहे. म्हणजे तो भाग नाही सर, म्हणजे एका गटाचे पैसे टाकणार आहोत, तुमचा पहिला गट असेल बरोबर ना, पहिला गट आहे तुमचा, त्या गटाच्या अकाउंटला तुम्ही कंपनीच्या अकाउंटला ट्रान्सफर करायचे. कळलं तुम्हाला? हां करायचे आहे. तुमचा मुद्दा मगाशी वेगळा होता, सरांनी वेगळा सांगितलं. वेगळा सांगितलाय. हां वैयक्तिक सर, हा, मी ना सोनवणे सरांना पण या संदर्भात बोललो. सोनवणे सर आत्माचे म्हणजे तुमचे बाकीचा पंचायती करू नका, लोक शेअर देते सांगू नका, जे डायरेक्टर आहेत त्यांनी पैसे टाकून काम चालू. नाही तो ठीक आहे. मी सर म्हणजे याची जोडा ही वेळी फुकट जोडायची गरज काय, पैसे हेच भरणार. पैसे हेच भरणार. पण शासनाचा झालं पण असं म्हणणं आहे का जर त्यांचे नाव जोडले म्हणजे याचा अर्थ त्यांनी पैसे दिलेच. नाही शासन तुम्हाला म्हणजे माझे नातेवाईक आहे, माझा मित्र परिवार आहे, त्या लोकांना जुळू द्या ना, काय अडचण आहे. जोडले म्हणजे शेअर्स घेतलेच ना, अशी का ना पैसा होतो जोडायचे काय पैसे जाणार आहे, जाऊन लिगली जाणार आहे ना, जाऊ ना, काय प्रॉब्लेम नाही. आपण आलाच कसं काय तुमच्या शेअर्स होतो आला कसं शासनाची सगळं आपल्याकडे समजा
पावती जाणार आहे. अहो पण नाव तुम्हाला नाही त्याच्याकडे द्यायचं. पैसे नाही. तुम्हाला ऑडिटला नाव दाखवणारच आहे, पन्नास आणायचं. त्याच्याकडे काहीच नाही. बघा, तुम्ही जेवढे किचकट जाल ना तेवढं आपण अडकून पडू. कंपनी चालतच चालतच नाही मग. तुम्ही जेवढं आपण नियमन करायला जाऊ ना शक्य नाही. काय आहेत ना त्याच्यानुसार तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता. जर ती योजना सांगते की तुम्ही तालुक्याच्या बाहेर नाही घेऊ शकत तर तुम्ही नाही घेऊ शकत. बरोबर. नाही, हा. बरोबर साहेबांचं काय मत आहे? आधी प्राधान्य तुम्ही 400-500 लोक आहे तुमचे त्यांना द्या. ते जर अडून पडले असतील तर मग ते शेअर्सचे पैसे तुम्ही टाका. तर तुम्हाला 5 लाख रुपये जमवायचे, 1100 रुपये पर हेड आहे. आणि आम्हाला 5 लाख रुपये जमवायचे, विषय असा आहे, सर. गव्हर्नमेंट 5 लाख 5 रुपये देणार. लाखाला 5 लाख ग्रांट आहे ती मेंबरशिपची ग्रांट आहे सर. मग याच्यात आहे ना गव्हर्नमेंटने बघत नाही की या माणसाकडनं पैसे आले का या माणसाकडनं आले. ते फक्त पैसा आला की नाही ते बघतात. आम्हाला तेच कार्य करायचं आहे. आता रुपये ग्रांट बघ घ्यायचीच आहे तर ते त्यांच्या हिशोबाने ती बॉडी त्या हिशोबाने ऍडजस्टमेंट करते. असं जर त्यांनी गट जोडले तर गटाच्या अकाउंटवर घेतील नाही तर मग वैयक्तिक लोकांच्या गटात काय account वर- झालं सर, 25 जण झाले, 25 चे 25 मालक आहेत. आता प्रत्येक गटाचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे जिल्हा जिल्ह्यात 5 जण आहे ना, 5 जणांना करायचं काहीच नाही, पण त्यांना 20 जणांना करून घ्यायचं नाही. प्रत्येकाचा प्रॉब्लेम आहे. आली पाहिजे. शक्य आहे का ती 500 लोकांची? बरं ती एका दिवसात शक्य पण आहे पण ते तेवढे 500 लोक तेवढे बँक फॅमिलीर आहे का? बरोबर त्याच्यासाठी तुम्हाला केवढा कुठे करावा. अशा केसमध्ये ऍडजस्टमेंट म्हणून काय आहे की समजा त्या 5 डायरेक्टरांनी 100 लोक वाटून घेतली. त्या 100 लोकांकडनं 1000 रुपयाप्रमाणे रक्कम गोळा केली आणि ती एका डायरेक्टरच्या अकाउंटवरनं जमा केली. फक्त त्याने त्यांच्या अकाउंटवरनं जमा केली. प्रोसिडिंगवर ते आलं पाहिजे. बरोबर. प्रोसिडिंगवर की ह्या 100 लोकांची सभासद फी मनोज सरांच्या अकाउंटवरनं या तारखेला जमा झाली. बरोबर आणि मग ती यादी आरओसीला सबमिट करायची. ती CACS द्वारे ती यादी सबमिट करायची. त्याच्यामध्ये ती रक्कमला आधार पकडून ते 5 लाखाचं कॅपिटल तुमचं वाढणार आहे. पर सभासद प्रमाणे 1000 रुपये प्रत्येकाला अलॉट होणार आहे. मग कंपनीची जबाबदारी काय की जे सभासद जे बनलेले आहेत ना 500 त्यांचे 500 सर्टिफिकेट त्या सभासदाला देऊन टाका. म्हणजे पावती म्हणतो त्याला, सेपरेट. पावती. ते पावती पुस्तक मिळतं, पावती- हा, सर, समजा- बरं, मला सांगा सर- सर, आम्हाला 5-7 महिने झाले. कंपनी फॉर्म करायला गव्हर्नमेंटने 35-40,000 रुपये दिले. गव्हर्नमेंट काही करायची गरज नाही. पण एकाही जिल्ह्यामध्ये एकाही कंपनीचे शेअर जमा नाही झाले. शेअर जमा नाही झाले, परिगण कामच नाही त्याचं असं त्याच्यावर आहे- आमचं solution नाही, असतं. त्याचं असं आहे शेअर्स का नाही जमा झाले कारण की ऑर्गॅनिक शेती करणारे नैसर्गिक शेती करणारे प्रत्येक तालुक्यामध्ये फक्त तुम्हाला 50 ते 60 लोक कमी रे. खरंच आहे. एवढे पण जमा. ही हा. फॅक्टरी ही अडचण. बरोबर आहे. तर त्यामुळे लोकांचा इंटरेस्ट नाही आणि कंपन्या रडून पडल्या. गव्हर्नमेंटला रिझल्ट नाही. मग आम्ही त्याचं सोल्युशन असं काढलं. आम्ही त्याचे थोडेसे आहे वरती ऑर्गॅनिक मध्ये पण म्हणून आमच्या बरोबरची टीम आहे 500 लोक ते इंटरेस्टेड. त्याच्यातून 5-7 गटांनी पैसे पण दिले. उरलेलं आमचं मत आहे आपण फिक्स करून घेऊ आणि आपल्याला जे पुढं आपण जे चालू करायचे ते प्रोडक्ट चालू करायचे ते लोकांना बेनिफिट म्हणून द्यायचं पण आपण. आणि सगळ्यात जर असं कंपनी एका घरातले तुम्ही 2-3 लोक घेऊ शकता ना जे 18च्या पुढे हां असं करायचं. अशी सभासद संख्या वाढून जाईल. आपण एक टी चहाचा ब्रेक घेऊन टाकू 15 मिनिट. कुठं घ्यायचं आहे म्हणून चालू. काही काल न आलेले आज येतील उलट झालं कालचे कालचे आलेले आज आले नाही. उद्या हजेरी लावण्याला अर्थ नाही एवढं detail. त्यांना तुम्ही आज दुपारपर्यंत बोलून घ्या. लेक्चर आहे चांगलं आपलं सोनं बोलणं झालं. अध्यक्ष आहे ते आमच्या. प्रोसिडिंग तुम्हाला मेंटेन करायची 4 बोर्ड मीटिंग घ्यायच्या. बोर्ड मीटिंगला फक्त संचालक मंडळ उपस्थित पाहिजे. बरोबर आणि जर कोरम तुमचा मॅक्सिमम कोरम असेल म्हणजे 5 लोक त्यापैकी 4 लोक तरी पाहिजे. 3 ते 4 लोक 7 लोक असतील तर 5 लोक तरी पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला जर 2 असतील तर मीटिंग ऍडजस्ट करा. हा आणि प्रत्येक संचालकाला बाय मेल आणि बाय रजिस्टर पोस्ट तुमच्याकडं किंवा रजिस्टर पोस्ट जर असं तर बाय मेल आणि नोटीस पाठवायची मीटिंगची नोटीस. आणि ती नोटीस मिळाल्याबाबतची रजिस्टर पण तुम्ही मेंटेन करू शकता. साधा रजिस्टर घ्यायचं. नोटीस मिळाली अजेंडा रजिस्टर भेटतं मार्केटमध्ये तर ती नोटीस पाठवायची आणि त्याचा रिसिप्ट घ्यायचा. इन फ्युचर एखादा डायरेक्टर जर तुमच्याकडे सलग 3 महिने अब्सेंट असेल तर तुम्ही ते त्यांना रिमूव्ह करण्याचा राईट बोर्ड ऑफ डायरेक्टर शेअर होल्डरकडे असतो. बरोबर त्याला डायरेक्टर रिमूव्ह प्रोसेस करता पण त्याच्यासाठी तुमच्याकडे पूर्ण एव्हिडन्स पाहिजे की तुम्ही मेलने त्या डायरेक्टरला इन्फॉर्म केलंय आणि त्यांना माहिती होती की या तारखेला
मीटिंग आहे तरी पण ते व्हॉलंटरी स्वेच्छेने उपस्थित राहिलेली नाही आणि सलग 3 मीटिंगला उपस्थिती असेल तुमच्याकडे तो राईट राहतो की तुम्ही त्यांना काढू शकतो. प्रोसिडिंग तुम्हाला मेंटेन करायची. बोर्ड मीटिंग 4 आहे दर क्वार्टरला. 2 मीटिंग मध्ये 120 दिवसापेक्षा जास्त अंतर नकोय. करू शकता कधी घेऊ शकता. ऍक्च्युली ऑथराइज कॅपिटल साठी ईओजीएम आपली घेतली जाते. वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षी तुम्हाला आर्थिक वर्ष संपल्यानंतर 90 दिवस 180 दिवसाच्या आत घ्यायचे. म्हणजे त्याची ड्यू डेट आहे 30 सप्टेंबर. 30 सप्टेंबरच्या पुढे जर एजीएम घ्यायची असेल तर तुम्हाला ऍटलीस्ट एजीएमच्या 3 दिवस अगोदर ऍप्लिकेशन करावं लागतं की आम्हाला एक्सटेन्शन पाहिजे आणि त्याचे रिझन पाहिजे की आमचे बोर्ड ऑफ डायरेक्टर अवेलेबल नाहीये किंवा जे ऑडिट साठी डेटा रेडी नाही. हे प्रॉपर रिझन पाहिजे तरच तुम्हाला एक्सटेन्शन भेटतं. अदरवाइज एक्सटेन्शन भेटत नाही. 30 सप्टेंबरला दरवर्षी तुम्हाला एजीएम घ्यायची. 30 सप्टेंबरच्या आत कधी पण येऊ शकतात. तिथून पुढे तुमचा फायलिंगचा पिरियड चालू होतो. कंप्लायन्सेस मध्ये एक सांगतो ते पीपीटी मध्ये ऍड नव्हतं. कंपन्या ज्या कंपन्या ना 25 फेब्रुवारी 2020 पासून पुढे रजिस्टर होत आहेत झालेल्या आहेत तुमच्या आणि इथून पुढे होत आहेत रजिस्टर त्यांना आहे ना रजिस्ट्रेशनच्या वेळेस पीटी नंबर येतो. प्रोफेशन टॅक्स नंबर कंपनीचा पीटीआरसी नंबर आणि ईएसआयसी नंबर. ईएसआयसीचं पण रजिस्ट्रेशन होतं आणि पीएफचं पण रजिस्ट्रेशन होतं. आता पीएफ आणि ईएसआयसी तुम्हाला कधी लागू होतं. लेबर ऍक्ट प्रमाणे ज्यांचे ऑन रोल एम्प्लॉई 10 होतात ना 10 त्यांना ईएसआयसी ऍप्लिकेबल होतो आणि ज्यांचे ऑन रोल एम्प्लॉई 20 होतात त्यांना कंपल्सरी पीएफ ऍप्लिकेबल होतो. म्हणजे त्यांच्यातला पीएफ कट करायचा कंपनीचा शेअर त्यांचा शेअर असा तो पीएफ त्यांच्या नावाने जमा होतो. बरोबर. हे ऑन रोल एम्प्लॉई हे लिमिट क्रॉस तोपर्यंत कंपनी काय पहिल्या दिवशी एवढी एम्प्लॉयमेंट करत नाही. अशा केस मध्ये दोघं डिपार्टमेंटला तुम्हाला एक डिक्लेरेशन लिहून द्यायचं आहे. सबमिट करायचं की आम्ही सध्या आमच्याकडे एम्प्लॉय नाहीये. आम्ही ज्यावेळेस रिक्रुटमेंट करू आणि आम्ही हे दिलेला स्लॅब क्रॉस करू तिथून पुढे आम्ही रेग्युलर रिटर्न करू. त्या लेटरचा फॉर्मॅट माझ्याकडे आहे तो मी प्रोव्हाइड करतो. टॅक्सचा सध्या काय झालं की मागच्या वर्षीपासून आहे ना प्रोफेशन टॅक्स डिपार्टमेंट व्यवसाय कर हे स्टेट गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आहे आणि ते वसुलीसाठी हे करते. म्हणजे तसं पाहिलं गेलं तर कंपन्यांनाच नाही हे करते सगळ्यांना. तुम्ही एखादा साधा व्यवसाय जर चालू केला ना महाराष्ट्रात एक शॉप प्रोप्रायटर लेवलला तरी पण तुम्हाला व्यवसाय कर भरणं कंपल्सरी. व्यवसाय कर पीटीचा नंबर घेणं आणि त्याचा व्यवसाय कर भरणं तुम्हाला कंपल्सरी 2500 रुपये तुम्हाला तो भरावाच लागतो कारण की तुम्ही महाराष्ट्रात व्यवसाय करता यासाठी. त्यामुळं कंपनीला तो भेटतो. त्यामुळे तुम्हाला पहिल्या वर्षी तुम्हाला अॅन्युअल रिटर्न भरायचे मंथली आणि त्याच्या पुढच्या वर्षीपासून वार्षिक रिटर्न. म्हणजे समजा तुमची कंपनी डिसेंबरला रजिस्टर आहे ना तर जानेवारी फेब्रुवारी मार्चचे मासिक रिटर्न भरायचे नीलचे आणि मग तिथून पुढे वार्षिक आहे. त्याचा क्लॉज खूप मोठा आहे. म्हणजे जर तुम्ही आणि 2500 रुपये टॅक्स भरावा लागतो कंपन्यांना. जर तुम्ही डायरेक्टर सॅलरी घेत असणार कंपनीतनं तर तुम्हाला तुमचा वैयक्तिक पण प्रोफेशन टॅक्स तुम्हाला सेपरेट भरावा लागतो कंपनीच्या शिवाय. प्रत्येक डायरेक्टर जर सॅलरी घेतली तर तुम्हाला भरण्याची गरज नाही. प्लस एखादा डायरेक्टर दुसऱ्या कुठल्या ऑर्गनायझेशन मध्ये आहे म्हणजे शिक्षक आहे आणि त्यांना तिकडनं पण पगार येतोय किंवा कुठल्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटकडनं अलाउड पण शिक्षकांना अलाउड आहे किंवा डायरेक्टर होता तर शिक्षक आहे तिकडनं किंवा कुठं प्रायव्हेट ऑर्गनायझेशन मध्ये आहे तिकडनं सॅलरी घेत आहे तिकडनं त्यांचा पीटी भरला जातोय. इकडं सेपरेट पीटी भरण्याची गरज नाही जरी इकडनं सॅलरी घेतली तरी. पण दोघं ठिकाणी सॅलरी घेतात पीटी भरला जात नाही तर कुठून तरी एका ठिकाणी तुम्हाला पीटी भरावा लागेल. पीटीचा कंप्लायन्सेस तुम्ही इथून पुढं दरवर्षी दर महिन्याला सीएन कडनं करून घ्या. तो पहिल्या वर्षी मासिक आहे. दुसऱ्या वर्षापासून पहिल्या आर्थिक वर्षात मासिक आहे. दुसऱ्या वर्षापासून इयरली. तो इयरली तुम्हाला रिटर्न भरावा लागेल. रेकॉर्ड कीपिंग पण मी 2 याच्यात केले आहे. एक आर्थिक नोंदणी आणि एक वैधानिक नोंदणी. आर्थिक नोंदणी मध्ये तुमची कंपनीमध्ये जे पण आर्थिक व्यवहार चालतात त्यांची नोंद होण्यासाठी आणि स्टॅट्युटरी रेकॉर्ड वैधानिक नोंदणी म्हणजे तुमचे जे रजिस्टर मेंटेन करायचे प्रोसिडिंग मेंटेन करायचे ना त्यासाठी वैधानिक नोंदणी. हे थोडं मी शॉर्ट मध्ये घेईन आणि तुम्हाला डिटेल मध्ये पाहिजे असेल तर आपण ऑफिसला किंवा फोनवर बोलू शकतो. शक्यतो ऑफिसलाच बसायचं म्हणजे मला डिटेल तुम्हाला सांगता येईल. त्याचा एक रूल आहे म्हणजे
फायनान्स ऍक्ट इन्कम टॅक्स कायद्याचा एक रूल आहे की इथून पुढं प्रत्येक असेसीने ऑडिट ट्रायल सिस्टीम बेस अकाउंटिंग सॉफ्टवेअर मध्ये अकाउंटिंग करायचं. म्हणजे काय ना, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आता बघा नोटीस येते, मग आपल्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला आपल्याला डेटा सबमिट करावा लागतो की आम्ही हे आमचे सेल परचेस एवढे, ते पेपरवर मागतात. इथून पुढे 5 वर्षानंतर डिपार्टमेंट तुम्हाला पेपर मागवणार नाही. 5 वर्षानंतर येतील की आम्हाला तुमचा अकाउंटिंग डेटा ज्या सॉफ्टवेअरमध्ये त्या सॉफ्टवेअरची एक्सटेन्शन पाहिजे ते त्याच्यावरनं क्लिक करतात. ज्यावेळेस आपण एंट्री करतो ना टॅली सॉफ्टवेअरमध्ये किंवा कुठल्याही ऑडिट ट्रेल सॉफ्टवेअरमध्ये ज्यावेळेस एंट्री करतो ना, त्या एंट्रीची एक हिस्ट्री तयार होते की कधी केली, कोणत्या तारखेला केली. मग ती बदल केली ना तर ती बदलची पण हिस्ट्री केली. त्याच्यात आहे ना आपल्याला चुका कमी करायच्या. समजा आपण डायरेक्टरकडनं लोन घेतलं आणि ते पैसे सेल म्हणून बुक झाले, तो एरर ऑफ प्रिन्सिपल झाला. म्हणजे ज्या ऍक्च्युअल हेड खाली व्हायला पाहिजे ते तिथं झाला नाही, चुकीच्या हेड खाली. म्हणजे तुम्ही सेल बुक करायचा होता तो तुम्ही लोन बुक केलं, देणं दाखवलं, म्हणजे तुम्ही तेवढा नफा कमी दाखवला, मग तुम्हाला त्याच्यावर डिपार्टमेंट ऍक्शन घेऊ शकते. ऑडिट ट्रायल बेस 1 एप्रिल 2024 पासून प्रत्येक 23 पासून प्रत्येक कंपनीला कंपल्सरी ऑडिट ट्रायल बेस अकाउंटिंग सिस्टीमचं सॉफ्टवेअर मध्ये अकाउंटिंग करायचं आहे. आता यात घाबरून जाण्याचं काम नाही का की प्रत्येक कंपनीने अकाउंटिंग सॉफ्टवेअर परचेसच केलं पाहिजे असं काही गरज नाही. तुम्ही जे अकाउंटंट असतात, फ्रीलान्सर असतात किंवा काही सीए फॉर्म किंवा टॅक्स कन्सल्टंट असतात ना, त्यांच्याकडनं तुम्ही अकाउंटिंग करून घेऊ शकता. त्यांच्याकडे ही सॉफ्टवेअर ऑलरेडी अवेलेबल असतात. कारण की या सॉफ्टवेअरसाठी घेण्याचा खर्च 40-50 हजाराचा आहे आणि तो चालवण्याचा खर्च म्हणजे त्याच्यावर जो माणूस बसवायचा आहे त्याचा 15 ते 20 हजार कमीत कमी सॅलरीचा खर्च राहतो. तर सुरुवातीला तुम्हाला हे खर्च टाळायचे असतील ते ना, तर फायनान्शियल रेकॉर्ड किपिंग आहे ना, हे मॅन्युअल पद्धतीने ते रेकॉर्ड किपिंग करून ठेवायचं. त्याची इन्फॉर्मेशन मी याच्यात दिलेली आणि त्याचंच अकाउंटिंग तुम्ही वार्षिक तुम्ही तुमच्या सीए कडनं, अकाउंटंट कडनं, टॅक्स कन्सल्टंट कडनं करू शकता. रोज किर्द बुक म्हणजे दररोजचा आपला जो पण काही कॅश मधला बँकेतला जो पण व्यवहार होतोय, समजा तुमचं कृषी सेवा केंद्राचा आहे हा, आणि त्याच्यात आज तुम्ही 1 लाखाचा माल भरला, त्याचं जे परचेस केलं ते 1 लाख रुपये तुम्ही पेड केले, बरोबर, कंपनीच्या अकाउंटवरनं पेड केले. आता तो 1 लाख आणि त्यापैकी 75,000चा तुमचा सेल झाला कॅश मध्ये, ते तुमचं रोज किर्द बुक मध्ये येणार. आता सध्या फोन पे, जीपेचा पण हे आहे, काही पैसे बँकेत आले, काही पैसे कॅश मध्ये आले, तर ते रोज किर्द बुक मध्ये त्यांची नोंद होईल. म्हणजे तुम्हाला त्या दिवशी लगेच झालेल्या व्यवहाराची नोंद लिहून ठेवली. समजा चांदवड नॅचरल्स एफपीसी आहे, तुम्ही आज 3 डायरेक्टरीकडे आले, बरोबर, त्याच्यासाठी तुम्ही तुमची स्विफ्ट कार घेऊन आले, डिझेल त्याच्यात 1,500 डिझेल भरलं. मग तुम्ही काय केलं, तुम्ही स्वतःच्या अकाउंटवरून पेड करून घ्या. अशा वेळेस तुम्ही ते रिएम्बर्स करू शकता. दुसऱ्या दिवशी कंपनीला जाऊन तुम्ही डेबिट व्हायचं, त्यातून कंपनीचा चेक काढायचा, तो ज्या डायरेक्टरने खर्च केले त्याला देऊन टाकायचा, झाले 1,500 रुपये रिएम्बर्स. म्हणजे तिथं रोज किर्दामध्ये येऊन जाते 1,500 रुपये मनोज सरांना का दिले, बरोबर, ते एक्सपेन्सेस मध्ये प्रॉपरली बुक होऊन जातात. लेजर बुक आहे, लेजर बुक म्हणजे त्या एका स्पेसिफिक आयटमचं खात्याचं एका पेजवर पूर्ण वर्षभराचा लेखाजोखा. समजा एक डायरेक्टरचं खातं बुक पकडलं, एक पेज, त्या डायरेक्टरकडनं 1 एप्रिलला आपण 5 लाख रुपये घेतले, पुन्हा 10 मेला आपण 2 लाख रुपये घेतले, मग त्या डायरेक्टरला कंपनीकडनं देणं किती दिसतंय, 7 लाख रुपये. 30 सप्टेंबरला कंपनीकडे पैसा आला, कंपनीने 3 लाख रुपये देऊन टाकले, बरोबर, 3 लाख रुपये देऊन टाकले, मग देणं किती दिसते, 4 लाख रुपये. आणि 31 मार्च पर्यंत कंपनीकडे जास्त पैसे आले नाही, कंपनीने राखून ठेवले, मग 31 मार्चला त्यांचा बॅलन्स किती दिसला, 4 लाख रुपये त्यांना देणं दिसतं. एका पेजवर येऊन ही नोंद तुमची खरेदी लेजर बुकवर तुमची झाली पाहिजे. खरेदी रजिस्टर, विक्री रजिस्टर, जे तुम्ही माल खरेदी करणार आहे त्याचं खरेदी रजिस्टर, जो माल तुम्ही विक्री करणार आहे त्याचं विक्री रजिस्टर, ऑटोमॅटिक स्टॉक रजिस्टर तयार होतं. फिक्स असेट रजिस्टर, फिक्स असेट एसी. आता इथं आपण हे बघू, टेबल आहे, फिक्स असेट आहे, खुर्ची आहे, फिक्स असेट आहे, फर्निचर मध्ये कॉम्प्युटर घेतला, प्रिंटर घेतला, कॉम्प्युटर आणि प्रिंटर फिक्स असेट आहे. हा, इलेक्ट्रिकचं फिटिंग केलं रजिस्टर ऑफिस मध्ये, फिक्स असेट. ह्या ज्या गोष्टी तुम्ही कधी कधी घेतल्या ना, त्याचे प्रॉपर बिल पाहिजे, त्याचा रजिस्टर पाहिजे. आता तुम्ही गव्हर्नमेंट डिपार्टमेंटच बघा, त्याच्यावर नोंद असते बघा, त्याच्या फळ्यावर पण नोंद राहते कधी कधी बॅक साईडला. हे असं अशी रजिस्टर आहे, रामेतीचं ऑफिस
सेमिनार हॉल क्रमांक 1 व्हाईट बोर्ड क्रमांक 01 अशा प्रमाणे त्यांची नोंद राहते. म्हणजे ते असेट रजिस्टर राहतं. असेट रजिस्टर का? कंपनी कायद्याप्रमाणे आपल्याला त्याचा घसारा नोंदवायचा, डिप्रिसिएशन, आणि ते डिप्रिसिएशनचं कॅल्क्युलेशन आहे ना आपल्या रेग्युलर बिझनेस मध्ये इन्कम टॅक्स आकडा देऊन टाकतो. 10% फर्निचरवर घ्या, 15% मशिनरीवर घ्या, 60% कम्प्युटर, 40% कम्प्युटरवर घ्या. तसं नाही. कंपनी कायद्याप्रमाणे तुम्हाला आहे ना, तुम्ही कधी मशीन घेतलेले असेट कधी घेतली आणि त्या आर्थिक वर्षात किती यूज केलेला, किती दिवस यूज केला, त्याचा फॉर्म्युला मांडावा. तो फॉर्म्युलानुसार ते पर्सेंटेज येतात आणि मग ते पर्सेंटेज मध्ये आपल्याला घसारा काढता येतो, डिप्रिसिएशन काढता येतं आणि मग ते डिप्रिसिएशन आपल्याला चार्ज करावं लागतं. त्यासाठी मग फिक्स असेट रजिस्टर तुम्हाला मेंटेन करायचं. खर्चाचा पावती फाईल जे मी तुम्हाला बोललो की जे आता समजा मी ऑडिटर म्हणून व्हिजिटला आलो, तुम्ही मला जेवायला नेलं, तो कंपनीचा खर्च झाला. समजा रामेतीचे अधिकारी आले, आत्माचे अधिकारी आले, तुम्ही अशी सभा सगळे 10-12 तुमचे मेंबर आहेत, तुम्ही सगळी सभा आहे त्याचं एक ट्रेनिंग सेशन घेतलं, त्याच्यात तुम्ही नाश्ता चहा वगैरे दिला, त्याचा खर्च तुम्ही खूप करू शकता. त्या किंवा समजा हे जे तुम्ही ग्रांट आहे त्या ग्रांटसाठी ऍप्लिकेशनच्या फाईल तयार केल्या, 3 फाईल तयार केल्या, त्याचा झेरॉक्सचा खर्च तुम्ही ते झेरॉक्स याच्याकडनं तुम्हाला लावायचं. खर्चाचे पावती फाईल हे का बरं? कारण की जे तुम्ही बोलले सर की या लोकांच्या नावाने आपण शेअर्स दिले, हे लोक नंतर विचारतात, तर ते विचारतात, त्यांचा राईट आहे. भले ते पैसे तुम्ही टाको का त्यांनी टाको, तो त्यांचा राईट आहे. मग तो मी जर असेल ना तरी मी तुम्हाला एजीएम मध्ये उठून विचारतो की तुम्ही प्रिंटिंग आणि स्टेशनरीला 10,000 रुपये खर्च केले, मला बिल दाखवा, तुमच्याकडे बिल पाहिजे. म्हणून खर्चाचं पावती फाईल हे घेतली. मी नाही का कंपनीची एजीएम अटेंड केली, ऍक्च्युली सीएस करत नाही, अलाउड नसतं किंवा मी म्हणजे माझ्या नावावर डिग्री नाही म्हणून, पण मी करू शकलो. ते बोलले, त्यांनी खूपच रिक्वेस्ट केली म्हणून मी त्यांची तिथले भांडण पाहिजे. बरोबर, म्हणजे असं झालं की त्या व्यक्तीकडे नंतर बघितलं तर 100 रुपयाचे शेअर्स होते. त्याने त्या व्यक्तीला विचारलं, त्याने त्या पूर्ण उभं केलेलं होतं, पण त्याचा इगो थोडासा हर्ट झाला ना त्याच्यामध्ये. कुठेतरी ते असं की मी पैसा लावलाय, मी कंपनीचं जमीन दिली, त्याचं लीज मी 3 वर्ष घेतली आहे. आम्हाला विचारतो की प्रिंटिंग आणि स्टेशनरीला ऍडव्हर्टायझिंगला 1 लाख रुपये खर्च आले, ते आले कुठून, मला हे दाखवा, बॅनर तुम्ही कधी पाहिले नाही म्हणजे. अशा पद्धतीने विचारणा केल्यावर समोरचा पण हर्ट होतं. तर त्यासाठी तुमच्याकडे खर्चाचं पावती वगैरे. आता स्मार्टची योजना बघितली ना, स्मार्टच्या योजनेमध्ये एवढा किचकट आहे. तुम्ही जर एखादं मशिनरी खरेदी करताय ना, त्यासाठी तुम्हाला टेंडर काढावं लागतं. बांधकामाचं आहे ना, टेंडर काढावं लागतं. म्हणजे जे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट वगैरे टेंडर ते आपल्याला कंपन्यांना करावं लागतं. टेंडर काढायचं, मग ते 3 टेंडर बघायचे, त्यातलं जे कमी टेंडर आहे ना ते मग ऍक्सेप्ट करायचं. त्याची टेंडर कमिटी राहील, त्या कमिटीने ऍक्सेप्ट का केलं, जास्तीचा अमाऊंटचं टेंडर ऍक्सेप्ट का केलं, कमीचं का बरं नाही केलं, त्याचं सगळं रिपोर्टिंग करावं लागतं स्मार्ट कार्ड. म्हणजे एवढं डिटेलमध्ये तुम्हाला फायलिंग करावं लागतं. खर्चाचा पावती फाईल त्याच्यासाठी. बँकेतील व्यवहारांबाबत नोंद रजिस्टर. आता याच्यात आहे ना, बँकेतील व्यवहार आपण एनईएफटी सर्च करून टाकतो, एनईएफटी नेट बँकिंग भेटून जातं, एनईएफटी करून टाकतो, नॅरेशन देत नाही. मग त्या दिवशी 45,000 रुपये विवेकामुळे सरकार का पाठवले, तर ते लिहून ठेवलं पाहिजे की ऑथराइज कॅपिटल वाढवायचं होतं, त्याची स्टॅम्प ड्युटी 40,000 रुपये पे केली, 2,000 आणि 5,000 रुपये प्रोफेशनल फी केली. अशा पद्धतीने 45,000 रुपये त्यांना अदा केले. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ऑडिटला बसणार ना, जो पण कोणी अकाउंटिंग करणार 45,000 रुपये, 40,000 रुपये गव्हर्नमेंट फी, प्रोफेशनल लीगल आणि प्रोफेशनल चार्जेस 5,000 रुपये पे करू. अशा पद्धतीने प्रॉपर बुकिंग होऊन जातात. म्हणून ह्या नोंदणी आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. आता ह्या नोंदणी ठेवल्यामुळं तुमचं काय वाचतं, तुम्हाला 15 ते 20 तुम्हाला 50 ते 60,000चा अकाउंटिंग सॉफ्टवेअर घ्यायचा खर्च वाचतो सुरुवातीला. तुम्हाला नंतर जे व्यवहार वाढल्यानंतर तुम्हाला घेणंच आहे, जोपर्यंत इनिशियल लेवल पहिले 5 वर्ष पकडा. त्याच्यासाठी ह्या गोष्टीसाठी तुम्हाला तो सॉफ्टवेअर घेण्याचा खर्च वाचतो. तो सॉफ्टवेअर चालवण्यासाठी जो माणसाचा पगार आहे ना, तो तुमचा वाचतो. करायचा आहे तर तुम्ही जर पूर्ण वेळ नसता कंपनीवर, एखादे रिटायर पर्सन जरी असेल ना, शाळेतले काय क्लार्क किंवा संस्थेतले क्लार्क जरी असेल ना, त्यांना जर घेतलं तर डबल काम रिटायर असतात. बरोबर, ते हे सगळं रेकॉर्ड मेंटेन करतील एकदम प्रॉपर. म्हणजे मला अनुभव आलेला आहे, एकदम त्या जुन्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने प्रॉपर हे करते. तुमची प्रोसिडिंग पण मेंटेन होऊन जाते त्याच्यामध्ये. आणखी त्यांना सवय असते की प्रत्येक गोष्ट प्रोसिडिंगवर घ्यायची.
तुम्ही साधं पेनाचा पाऊस जरी आणला ना तरी सुद्धा ते प्रोसिडिंगवर घेतात. मी पाहिलेले ते प्रोसिडिंगवर घेतात. तेवढा ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचा ऑडिट करत होतो मी. तिचं उदाहरण मुद्दाम देतो. तेवढा ॲग्रो प्रोड्युसर सुरुवातीला 2015 ते 17-18 पर्यंत त्यांचे इथे पतसंस्थेचे रिटायर झालेले पर्सनच होते आणि त्यांनीच ते पूर्ण अकाउंटिंग वगैरे प्रॉपरली हँडल केलेले होते त्याच्यामध्ये. आणि मी ते बघायचो की ते बरोबर व्हाउचरला फाईलला आणि एंट्रीला बरोबर प्रॉपरली ते मॅच करून द्यायचे. बोर्ड ऑफ डायरेक्टरला त्याच्यामध्ये घुसण्याची पडण्याची गरज नाही पडायची. ऑटोमॅटिक तो कम्प्लायन्स आहे ना कम्प्लीट होऊन जायचं. गरजच नाही पडायची. याच्यामध्ये काय अडचण तुम्ही यादी करून घेतली का फोटो काढला का स्टॅट्युटरी रजिस्टर हे तुम्हाला रेकॉर्ड कीपिंग करायचं आहे. जसं मी तुम्हाला बोललो मिनिट्स बुक आणि प्रोसिडिंग बरोबर आणि नोटीस बुक अजेंडा बुक नोटीस बुक हे मार्केटमध्ये भेटून जातं. प्रोसिडिंग पण रेडीमेड भेटून जातं. त्याच पद्धतीने जसं संस्था कोऑपरेटिव्ह संस्थांचं चालतं त्याच पद्धतीने तुम्ही याच्यात घेऊ शकतात. फक्त इथं नियम असा आहे कंपनी कायदा आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्याच्यामुळे तुम्हाला हिंदी नाही तर इंग्लिश मध्ये करावं लागतं आणि इथं आपण मराठीत करतो. तर जर तुम्ही मराठीत मेंटेन करून ठेवलं तर फ्युचर मध्ये ज्यावेळेस पण कधी डिमांड झाली तर आपण इंग्लिश मध्ये कन्वर्ट करून देऊ शकतो. पण तुम्ही मराठीत मेंटेन ठेवलं पाहिजे. किंवा आपण असं रिझन देऊ शकतो की आमचे सभासद आहे शेतकरी सभासद आहे ज्यांना अशिक्षित आहे ते मराठी लँग्वेज मराठी सभासद रजिस्टर. आज तुमचे सभासद कोणते कोणते आहेत कोण कोण सभासद आहे त्याचा नॉमिनी कोण आहे. हा आता हे सभासद रजिस्टर का की समजा एक सभासद आहे त्याच्या नावाने 1000 रुपयाचे शेअर्स तो सभासद 8 दिवसांनी वापरतो. त्याचं नॉमिनेशन म्हणजे सभासद अर्ज भरून घ्यायचं नॉमिनेशन लिहून घ्यायचं म्हणजे त्याचे शेअर्स ते गेल्यानंतर त्यांच्या नॉमिनीच्या नावाने तुम्ही करू शकतात आणि मग पुढची कार्यवाही तुमची सुरळीत होतात. जर ते नाही केलं तर खूप मोठी प्रोसिजर डॉक्युमेंटेशन आपल्याला करावं लागतं. वारसत्व प्रमाणपत्र घ्या आणि हे घ्या कारण की ते त्यांच्या नावाचे असेट आहे त्यामुळे. तर सभासद रजिस्टर म्हणजे किती सभासद आहे त्यांच्या या सगळ्या गोष्टी नाव पत्ता ओळखपत्र आणि माझे तुम्हाला केवायसी डॉक्युमेंट म्हणजे प्रत्येक सभासदाचं पॅन कार्ड आधार कार्ड सातबारा उतारा हे तुम्हाला जमा करायचं आहे आणि त्यांचा सभासद अर्ज भरून ठेवायचा आहे. त्या सभासद अर्जाचा फॉर्मॅट माझ्याकडे आहे तो मी तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला भेटणार त्यावेळेस तुम्हाला शेअर करून देईल. त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही तो अर्ज भरायचा आणि त्याला ते डॉक्युमेंट जोडायचं. हे डॉक्युमेंट कधी पण तुम्हाला केव्हाही कोणी मागू शकतो आणि हे तुमच्या रेकॉर्डला पाहिजे. बघा तुम्ही पतसंस्थात जा बँकेत जा कॉपरेटिव्ह 15-20 वर्षापूर्वीचे सुद्धा डॉक्युमेंट तुम्हाला भेटतील आणि तिथे त्यांना मेंटेन करावं लागतात. सरकारी नियमानुसार तुम्हाला कमीत कमी 10 वर्ष रेकॉर्ड मेंटेन ठेवायचं कीप करून ठेवायचं. जे तुमच्या नावाचे शेअर्स आहेत ते तुम्ही ट्रान्सफर करू शकता. समजतो सरांच्या नावावर 10,000 रुपयाचे शेअर्स आहेत म्हणजे 1000 शेअर आहे 10 रुपयाचा एक शेअर पकडला 10,000 शेअर आहे. सरांना वाटलं की मला माझ्या नावाचे 50% शेअर्स त्यांच्या वाईफला ट्रान्सफर करायचे किंवा त्यांचा मुलगा 18 वर्ष कंप्लीट झाला त्याला ट्रान्सफर करायचे. अशा केसमध्ये ते ट्रान्सफर करू शकतात. त्यांनी फक्त बोर्ड मीटिंगमध्ये बोर्डाला लेटर लिहायचं की माझे सभासद एवढे शेअर्स आहेत भाग ते मला या नातेवाईकाच्या नावाने ट्रान्सफर करायचे. बोर्डाने अर्ज द्यायचा आणि एक SH4 ची प्रोसेस कंप्लीट करायची. बोर्ड मीटिंग मध्ये काम होऊन जातं. फक्त त्याचं एक रजिस्टर मेंटेन ठेवायचं की कारण सभासद रजिस्टर मध्ये तुमच्याकडे 1 नंबर पासून ते 1000 नंबर पर्यंत शेअर्स आहेत बरोबर. असे 10 लोक आहेत तुम्ही. आता 11वा पर्सन ऍड झाला हा मग ते सभासद नंबर मध्ये 11 तुमचं जे 1 ते 1000चं 1 ते 500 होईल म्हणजे तुमचा 11वा नंबर लागेल 12वा नंबर मॅडमांचा लागेल म्हणजे 501 ते 1000 पर्यंतचे ओनर कोण झाले ते मॅडम झाले असं. आणि सभासद त्या वर्षामध्ये कोणते शेअर्स किती प्रमाणात ट्रान्सफर झाले त्याचे सेपरेट रजिस्टर तुम्हाला मेंटेन करावा. कंपनी कर्ज घेऊ शकते इन्व्हेस्टमेंट करू शकते गॅरंटी किंवा सिक्युरिटी कंपनीने कुठून कर्ज घेतले वगैरे त्याची सगळं इन्व्हेस्टमेंट कुठं गेली म्हणजे FD करू शकते वगैरे किंवा एखादं बिझनेससाठी डिपॉझिट द्यायचं ते डिपॉझिट देऊ शकते. तर या पद्धतीने ते रजिस्टर मेंटेन करायचं आहे. कंपनीचे करारनामे रजिस्टर जे तुमच्याकडे काही अॅन्युअल कॉन्ट्रॅक्ट झाले ॲग्रीमेंट झाले त्या ॲग्रीमेंटच्या काही शॉर्ट कंडिशन्स असतील ना त्या ॲग्रीमेंट काय पूर्ण वेळ आपण कॅरी करणार नाही. तर रजिस्टरमध्ये त्याच्या शॉर्ट कंडिशन्स तुम्हाला मेंटेन करून ठेवायच्या आहे. आणि याच्यासाठी एक स्टॅट्युटरी रजिस्टर ऑल इन वन माझ्याकडे उपलब्ध आहे. आम्ही त्या ऑर्डर प्रमाणे कंपन्यांना उपलब्ध करून देतो. आणि या गोष्टी काय डेली मेंटेन करायच्या नसतात. एकदा झालं की झालं
नंतर मग ज्यावेळेस अपडेट होईल किंवा तो करार रद्द झाला दुसरा झाला त्यावेळेसच तुम्हाला अपडेट करायचं. कंपनीचं संचालक रजिस्टर, कंपनीमध्ये रजिस्ट्रेशन होताना किती संचालक होते, मग कोण कमी झालं, कोण ऍड झालं, बरोबर, कोणाची डेथ झाली, कोणाचं डेथ झाली म्हणून त्याचा नॉमिनी संचालक कोण होता, हे सगळं ते संचालक रजिस्टरवर मेंटेन राहतं. ती सगळी इन्फॉर्मेशन. चार्ज रजिस्टर जे मी तुम्हाला बोललो की जे ऑनलाईन आपण जे रजिस्टर करतो आरओसी चार्ज ते तुमच्याकडं लिखित मध्ये पाहिजे. आरओसी चार्ज रजिस्टर ते त्याच्यासाठी कोणत्या संचालकाची कोणती प्रॉपर्टी वापरली आहे, कोणाचं घर वापरलंय, कोणाचा गाळा वापरलाय, त्याची लिखित इन्फॉर्मेशन या रजिस्टर मध्ये पाहिजे. डिपॉझिट रजिस्टर मी तुम्हाला बोललो की समजा तुम्ही रजिस्टर ऑफिस घेतले, एखाद्या थर्ड पार्टीचा गाळा घेतलाय, त्याला 5,000 रुपये 15,000 रुपये डिपॉझिट दिले, ते नोंद करते की त्यांच्याकडनं 15,000 रुपये येणं आहे. ऑडिट रिपोर्टवर येतं पण इथं पण पाहिजे. लिहिलेलंच आहे. याच्यामध्ये काही अडचण असेल तर मला सांगा. ही आमची दुसरी फॉर्म आहे, सी डेटा नॉलेज प्रायव्हेट. आता मी शॉर्ट मध्ये फक्त मला काही स्कीम्स माहिती, त्या स्कीमची इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो. सर आतापर्यंत आपण जे अभ्यास छोटीशी अशी पीडीएफ का थोडी माहिती आणि मी ऑलरेडी मेन्शन केले डेट्स वगैरे कोणते आहेत ते तुमच्या समोरच आहे आणि डेट चेंज होत नाही. जसं तुम्ही नेहमी भेटणार त्याविषयी आम्ही तांदळला आमचा यूज नका. आता ऍक्च्युली तुम्हाला ग्रांट स्कीम आहे पण भविष्यात तुम्ही यावर ऍडिशनल स्कीम पण घेऊ शकतात, म्हणजे लिंक करू शकतात एखादा प्रोजेक्ट उभा करताना. तर त्याच्यामध्ये ऍग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड स्कीम आहे, एआय स्कीम म्हणून आहे. त्याच्यामध्ये पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट, सप्लाय चेन सर्व्हिसेस, मार्केटिंग प्लॅटफॉर्म, वेअर हाऊसेस, पॅक हाऊस. जर तुम्हाला वेअर हाऊस बांधायचंय, पॅक हाऊस बांधायचंय, त्यासाठी स्कीम तुम्हाला अवेलेबल राहते. ग्रेडिंग सॉर्टिंग युनिट जर हे करायचंय, कोल्ड चेन लॉजिस्टिक म्हणजे कोल्ड स्टोरेज वगैरे जर उभं करायचं असेल तर तुम्ही या स्कीमचा फायदा घेऊ शकता. याच्यामध्ये तुम्हाला आहे 2 करोड पर्यंत विदाउट 2 करोड पर्यंत लोन आहे, फॅसिलिटी अवेलेबल, आणि त्याच्यात 3% इंटरेस्ट सबवेन्शन आहे. म्हणजे जर त्या लोनला 9% इंटरेस्ट लागत असेल तर तिथं 6% इंटरेस्ट लागेल, बरोबर. आणि ते 7 वर्षापर्यंत तुम्हाला ते लोन अवेलेबल आहे. टर्म लोन आहे, इंटरेस्ट सबवेन्शन आहे. त्याच्यात एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. ऑर्गॅनिक इनपुट्स प्रोडक्शन, बायोस्टिम्युलेटर प्रोडक्शन युनिट, टिश्यू कल्चर, नर्सरी, सीड प्रोसेसिंग, कस्टम हायरिंग सेंटर, फार्म हार्वेस्ट ऑटोमेशन, परचेस ऑफ ड्रोन, putting up specialized sensor on field, blockchain and AI in agriculture, remote sensing, Internet of Things, automatic weather, या पद्धतीने बायोस्टिम्युलंट मध्ये इनपुट्स येतात. या संदर्भात आहे ना आमच्या ऑफिसमध्ये सारंग वानखेडे सर आहेत, ते डिटेल्स तुम्हाला गाईड करतील. मी त्यांचा नंबर तुम्हाला शेअर करून देतो. नाबार्डची रुरल गोडाऊनची AMI स्कीम आहे, ऍग्रीकल्चर मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम. सबसिडी कोणाला भेटेल? स्टोरेज फॅसिलिटी, सॉर्टिंग रेटिंग फॅसिलिटी, प्रायमरी प्रोसेसिंग इज कव्हर. बऱ्याचशा प्रोसेसिंग मध्ये प्रायमरी प्रोसेसिंग कव्हर होत नाही, स्पेशली प्रायमरी प्रोसेसिंग साठी स्कीम ऍग्रीकल्चर मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर. याच्यामध्ये तुम्हाला 33% सबसिडी आहे, कॅपिटल सबसिडी. म्हणजे तुम्ही जे लोन घेतलेलं आहे ना त्याच्यात 33% सबसिडी तुम्हाला, कॅपिटल सबसिडी तुम्हाला भेटेल. मॅक्सिमम कॅप 37,50,000. कोल्ड स्टोरेज आहे, कोल्ड स्टोरेज NHB कडनं 35% कॅपिटल सबसिडी आहे. याच्यामध्ये 5,000 मेट्रिक टन असतो, 10,000 मेट्रिक टन पर्यंत कोल्ड स्टोरेज. ती कोणाकोणाला भेटू शकते? म्हणजे इंडिव्हिज्युअलला पण भेटेल, ग्रुप ऑफ फार्मर्सला पण भेटेल, एफपीओ म्हणजे आपली एफपीओ मध्ये कव्हर होतं. पार्टनरशिप, प्रोप्रायटर, सेल्फ हेल्प ग्रुप, NGO, कंपनी, कोऑपरेटिव्ह म्हणजे सगळ्या टाईपच्या कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड, LLP, पार्टनरशिप,
पब्लिक लिमिटेड कंपनीला पण होईल. ऍग्रिकल्चर प्रोड्युसर मार्केटिंग कमिटी असतील काही बाजार समिती वगैरे त्यांना सुद्धा या सबसिडीचा लाभ मिळेल. चीफ मिनिस्टर ऍग्रिकल्चर अँड फूड प्रोसेसिंग, फक्त याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कॉस्ट खूप मोठी आहे. म्हणजे 2 कोटी का 3 कोटीच्या पुढच्या प्रोजेक्ट असेल तरच तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. 30% सबसिडी याला. ही मॉफीची कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी CIL चे काही प्रपोजल आता नाशिक कृषी डिपार्टमेंटने सँक्शन केलेले त्यापैकी आम्ही DRP डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन आमच्या फॉर्ममध्ये 7 ते 8 पूर्ण महाराष्ट्रभरात 7 ते 8 ऍप्लिकेशन आपले सँक्शन झालेले. त्यापैकी सिन्नरचं आहे नाशिक हनीबी म्हणून, त्यांचा याचा आहे मक्याचं प्रोसेसिंगचं युनिट आहे. DRP मक्याचं प्रोसेसिंग म्हणजे उल्हास कोर्से पण आहे DRP. सारंगवाडकडे नाशिकमध्ये नाही पण इतर जिल्ह्याला आहे. किशोर माळे आमचेच पर्सन आहे. म्हणजे किशोर माळे एक सिंगल पर्सन आम्ही सगळ्यांचं काम करतो. काही पण अडचण आली किशोर माळे फोन उचलला तरी मी आणि उल्हास सर आहे. उल्हास सर आहे ते बरोबर काम करतात. हो, मी त्यांच्याकडे 2008 पासून आहे त्यांनी एम्प्लॉय म्हणून काम करतो. याच्यात 35% सबसिडी मॅक्सिमम 3 करोड पर्यंत. म्हणजे एक 10 करोड पर्यंतचा प्रोजेक्ट तुम्ही याच्यामध्ये सबसिडाइज करू शकता. कॉमन याच्यामध्ये फूड प्रोसेसिंग पाहिजे पण प्रायमरी नाही, सेकंडरी. म्हणजे तुमचं मी तुम्हाला डिहायड्रेटेड किंवा पावडर बनवणं, पेस्ट बनवणं असे जे मोठे प्लांट आहे ना त्या प्लांटसाठी ही सबसिडी तुम्हाला हे करू शकता, तुम्ही घेऊ शकता. याचं कृषी डिपार्टमेंटला तुम्हाला सबमिशन द्यायचं आहे. आणि याच्यात असं आहे की पहिल्यांदा बँकेचं लोन सँक्शन घ्यायचं. म्हणजे प्री लोन सँक्शन म्हणजे ऍक्च्युअल लोन नाही, त्याच्या बेसिसवर ते सबसिडी सँक्शन होते आणि मग बँकेचं लोन सँक्शन करायचं. स्फूर्ती योजना आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची. मॅग्नेट मध्ये पण फूड प्रोसेसिंग आहे, पण मॅग्नेटचं असं आहे की शेतकरी उत्पादक कंपन्यांना ऍप्लिकेबल मॅग्नेटचं असं आहे की ठरलेले प्रोडक्ट ठरलेले म्हणजे त्यांचे 14 ते 15 प्रोड्यूस आहे, त्याच्यात फळ आहे, भाजी आहे, फुल आहे, त्याच्यावर जर प्रोसेसिंग करणार असेल तर ही सबसिडी ऍप्लिकेबल होते. याच्यात 60% अनुदान आहे. स्मार्ट सारखी आहे 60% अनुदान. 60% मॅक्सिमम 6 करोड पर्यंत, 20% बँक टर्म लोन पाहिजे आणि 20% ओन कॉन्ट्रिब्युशन पाहिजे मॅक्सिमम. सबसिडी तुम्हाला क्लेम करता येते. याच्यामध्ये जीएसटीचा बेनिफिट भेटतो, पण फूड प्रोसेसिंग युनिटला जीएसटीचा बेनिफिट एवढा फायदेशीर नाहीये, कारण की त्यांचं जे परचेस आहे ते ऑलरेडी नॉन रजिस्टर कडनं आलेलं असतं. त्याच्यामुळे त्यांना ITC क्लेम असं भेटून जातो. त्यामुळे फक्त जर इंटरेस्ट हा जो आहे इंटरेस्टचा ते 5% पर्यंत इंटरेस्ट रिबेट आपल्याला भेटतं किंवा रिफंड भेटतो, तो त्या सबसिडीसाठी ही घेता येते आपल्याला. ही तुमच्या याच्यानुसार आहे, तुमचा तालुका कुठल्या झोन मध्ये येतो ना त्याच्यामध्ये. पण ही प्रोसेसिंग युनिट आहे, म्हणजे सेकंडरी जर इंडस्ट्रियल युनिट असेल, इंडस्ट्रियल युनिटला PSI D+ म्हणजे रेस्ट ऑफ आहे ना ते तांदूळ टिकले तांदूळ. त्याच्यात मग तुम्हाला फूड प्रोसेसिंगला 100% पर्यंत सबसिडी भेटते. नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन ते पशुपालन वगैरे म्हणजे गाई आणि म्हशीचा गोठा यासाठी ही सबसिडी आहे. स्मार्ट 60% सबसिडी तुम्हाला. याच्यामध्ये तुम्ही गोडाऊन, शेड, लिंकिंग गोडाऊन आणि कृषी सेवा केंद्र असा एकत्रित प्रोजेक्ट तुम्ही याच्यामध्ये बऱ्याचशा नाशिकमध्ये बरेचसे ऍप्लिकेशन कांदा साठीसाठी गेले, काही गोडाऊनसाठी गेले, कांदा साठीसाठी. तुम्ही याच्यात फूड प्रोसेसिंग करू शकता. फक्त मॅग्नेट आणि या स्कीम मध्ये मिल्क आणि मिल्क प्रोसेसिंग तुम्ही याच्यामध्ये करू शकत नाही. CIL सबसिडी मध्ये करू शकता. कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर मिल्क आणि मिल्क प्रोसेसिंग करायचं असेल तर. स्टोरेज वेअर हाऊसेस, इक्विपमेंट बँक, ऍग्रीकल्चर इनपुट, ग्रेन प्रोसेसिंग, फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग हे मी सांगितलं तुम्हाला. 60% पर्यंत कॅप आहे, कॅप लिमिट 60% पर्यंत ग्रांट आहे अप टू 2 करोड. 40% APC म्हणजे 40% जो पोर्शन आहे ते APC स्वतः टाकू पण शकते. कंपल्सरी नाही की लोनच पाहिजे, किंवा काही जण लोन घेतात, 30% लोन घेतात आणि 10% ओन मार्केट.
सबसिडीसाठी डिटेल जर तुम्हाला हे करायचं असेल ना, सारंग वाचलेचा नंबर घ्या. 9922 160 106. नव्याण्णव 22 160 106. चला, अजून काही शंका असेल तर मला सांगा. याचा अर्थ